हाय गाईज, माझ्या या हॅपी लाईफ चॅनल मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे माझा फेवरेट स्वीट मेनू, रेस्टॉरंट स्टाईल स्वादिष्ट अंगुरी रसमलाई। चला तर मग पाहूया घरच्या घरी मऊ आणि स्पॉन्जी अंगुरी रसमलाई कशी बनवायची। पण त्याआधी माझ्या चॅनल वरती नवीनच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। रेसिपी साठी लागणारे साहित्य: छन्ना बनवण्यासाठी 1.5 ते 2 लिटर फुल क्रीम दूध, 2 ते 3 चमचे लिंबाचा रस किंवा व्हिनेगर, साखरेच्या पाकासाठी 3 कप साखर आणि 3 ते 4 कप पाणी, रबडीसाठी 1 लिटर दूध, अर्धा कप साखर, वेलची पावडर, केशर काड्या आणि आवडते ड्रायफ्रुट्स बदाम पिस्ता काप। कृती पाहूया। दूध उकळवून त्यात लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घालून दूध फाडून घ्या। ते सुती कपड्यात बांधून स्वच्छ पाण्याने धुवून त्यातील पाणी पूर्ण निथळून घ्या। छेना हाताच्या मदतीने 10 मिनिटे मऊ करा। त्याचे लहान लहान अंगुरा एवढे गोळे बनवा। एका भांड्यात 3 कप साखर आणि पाणी उकळायला ठेवा। उकळी आल्यावर त्यात हे लहान गोळे टाका आणि 10 ते 12 मिनिटे झाकून शिजवून घ्या, जेणेकरून ते फुलतील। नंतर थंड करा। आता रबडी बनवूया। यासाठी दुसऱ्या पॅन मध्ये 1 लिटर दूध आटवून अर्धे करा। यामध्ये साखर, केशर आणि वेलची पावडर घाला। तयार पाकातून लहान रसगुल्ले हलके दाबून रबडी मध्ये टाका। वरून ड्रायफ्रुट्स घाला। आता चवदार अंगुरी रसमलाई तयार आहे। रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर। पुन्हा भेटूया अशा छान छान मस्त रेसिपी सोबत।